नमस्कार. तर नमस्कार. माझे नाव सार्थक चंद्रकांत ढगे आहे. मी आर्या पब्लिक स्कूल या शाळेत शिकणारा विद्यार्थी. मी 7वीत शिकतो. तर मी आज सपना दसपुते यांचा मी इंटरव्ह्यू घेत आहे. तर तुमचे नाव काय? माझे नाव डॉक्टर सपना स्वप्नील दसपुते. तुमचे शिक्षण किती झाले? माझे शिक्षण BMS MD. तुम्ही आता काय करता? माझा आता सध्या वैद्यकीय व्यवसाय आहे. स्वतःचे क्लिनिक आहे, आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्मा सेंटर आहे. आणि मी एका नामांकित आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रोफेसर या पदावरती कार्यरत आहे. तुम्ही हे बनण्यासाठी किती स्ट्रगल घेतला? याच्यासाठी आम्हाला स्ट्रगल जर सांगायचं झाला तर माझं शिक्षण हे ग्रामीण भागातील छोट्याशा शाळेमध्ये झालं. अगदी छोटंसं गाव आमचं पिंपळखुंटे, तिथल्या शाळेतून शिकून कधीही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्लासची सोय नव्हती. त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळी ऍडमिशन मिळालं तर नवीनच आयुर्वेदामध्ये संस्कृत हा विषय अगदी पहिल्यापासून शिकण्यापासून होता. त्याचबरोबर माझ्या घराची पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तरी माझे वडील हे शेतकरी असल्यामुळे आणि नातेवाईकांमध्ये कुठेही वैद्यकीय व्यवसायाचा तसाही कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच क्लिनिक चालू करण्यासाठी मला अगदी पुण्यातील मोठ्या मोठ्या वैद्यांकडे शिकायला जाणं, त्यांच्या क्लिनिक मध्ये 10-11 वाजेपर्यंत थांबून त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं, अभ्यास करणं, या लोकांकडून गायडन्स घेणं, या सगळ्या गोष्टी आम्ही कॉलेज लेवलला असताना केल्या. आणि त्याच्यानंतर मग क्लिनिक सुरू करणं, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींची जमवाजमव करणं, या सगळ्यासाठी बऱ्यापैकी स्ट्रगलच झाला तो. तुम्हाला क्लिनिक मध्ये आलेला अनुभव सांगू शकाल का? क्लिनिक मध्ये सध्या आता आम्ही ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या 2 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत खरं तर ट्रीटमेंटच्या. त्याच्यामुळे आपण या दोन्हींचं कंपॅरिझन नाही करू शकत. आणि मी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असल्यामुळे खूप छान आणि खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला येतात. सध्या मी सध्या एक समाधानी डॉक्टर आहे, जी सांधे दुखीपासून, गुडघे दुखीपासून ते किडनी स्टोन असू देत किंवा पित्ताचे विकार असू देत किंवा स्त्री रोगाचा कुठलाही व्याधी असू दे, त्याच्यावरती आमचे पेशंट समाधानपूर्वक ट्रीटमेंट घेतात आणि बरे होतात. त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. हो, धन्यवाद. ऑल द बेस्ट सार्थक. ओके, थँक्स.